गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आज मंडळी खूप आनंदात आहे मी. बघितलं आपण 4-5 दिवस एकटेच होतो, तर आज बघा इथे कोण आले. आमची कारभारीन समीक्षा आली आहे. इथे समीक्षा आणि तनू आलेत. आज शाळेला सुट्टी होती ना, म्हणून दोघं आलेत. रात्रीच्या ट्रेनने आलात ना. आणि इथे माझ्यासाठी काय काय आणले खाऊ. चपात्या आणल्यात आणि काय आणले दाखवू का जरा पटकन. लवकर लवकर. वाव, दिस इज फिश. वा वा, मच्छी आणले माझ्यासाठी मुंबईतनं तळून. बघा, हा मच्छी आणि चपाती. आता मी सांगितलं होतं समीक्षाला आणि तिने आणलं. बाबा चला. आणि मी आणलेले बटर ती खाते. आता खाऊ दे, बटर तिला खाऊ दे, आपण मच्छी खाऊ. की समीक्षा पण बागेत येते, तिला बरं वाटतं बागेत. आता मी दोघं पण मारतोय राऊंड. काल तर मी किती तासभर उभा होतो ना. पाऊस मंडळ आता सरीवर आहे, कंटिन्यू नाही. मुंबईत काय पावसाची स्थिती समीक्षा? अरे बापरे, भयानक स्थिती आहे, भयानक. आणि आम्ही बसलो इकडे दोघं. पण आज बरं वाटतंय. आज माझ्यासोबत बोलायला कोणतरी आहे. काल प्रचंड एकटं वाटत होतं. काल पाऊस होता, पण पावसातला जो गारवा होता तो माझ्यासोबत नव्हता. तर म्हणजे खूप बरं वाटते. तनू पण आलाय, बरं वाटतं. आज बघा मस्त, बघा तेच चेहऱ्यावर किती प्रसन्नता आहे. आता हरवली होती प्रसन्नता. विरला आम्ही तयार करतोय. नाही म्हणजे आता आम्ही जाणार आहोत. आता का आपल्याकडे थांबायला वेळ नाही. आता बॅक टू मुंबई, पण आज नाही, उद्या सकाळी. बघा पाऊस. आम्ही दरवाजात सगळं प्लास्टिक काढून ठेवलंय. समीक्षाने मुंबईवरनं प्लास्टिक जमा करून आणलंय. ते आता सगळं दरवाजात घालायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं. म्हणजे गवत शक्यतो वाढणार नाही. गवत दरवाजा पुढचं, बाकी गवत वाढू दे. बाकीचं गवत गरजेचं आहे. ते काढायला मेहनत लागली तरी चालेल, पण हे गवत आपण दरवाजा पुढे नको आपल्याला. हे कसं आहे, आपण कधी पण येतो ना, मग त्याचं गवतातनं आणायचं थोडंसं. तुम्हाला माहिती आहे गावाकडे कसं भीती असते. प्लास्टिक आणलेलं ते असं आता गवतावर घालायचं, जमिनीवर अंतरायचं. हे बघा समीक्षा, बघा डोक्यात प्लास्टिक अडकलं, हिरलं. आता जरा निघालोय खेडला. पाऊस भरपूर आहे आता, आणि पावसातनं जरा समीक्षाचं काहीतरी काम आहे. बोलले आपण जाऊन येऊ जरा खेडला. आता जरा खेडला चाललोय. पण आज काय आपली ॲक्टिवा नाही. आपली ॲक्टिवा आता मुंबईला आराम करते जरा. तर आज आम्ही निघालो असेच म्हणजे चालत. हे बघा समीक्षा का तिकडे हात कर. समीक्षा गाडी येऊ दे. आलेली. अरे ॲक्टिवा कुठे आहे आपली? चला निघालोय. आता काय रिक्षा भेटेल त्याच्यावर आहे. समीक्षाने थांब, पाठी झोळा कसा अडकवला बघू दे. चला आपण चालत चाललोय. जोर खूपच वाढलाय. 5:30 झालेत. बघा समृद्धी आणि समीक्षा आहे. पाऊस बघा भरपूर पडतोय आता. आज तर खूपच जोर आहे पावसाला.
ती येते का 5:30 झाले. एसटी आली तर बरं होईल. सुकी मच्छी घ्यायला आलोय जरा आता इथनं सुकी मच्छी घेऊन जावी म्हणून इकडे आलोय खाली 3 नाक्यावर. बोंबील आहे, आंबटकड आहे, जवळा आहे, तिकडे सोडे आहेत, बग्या आहेत पूर्ण. आता मार्केटमध्ये पावसाची लोक फार कमी असतात आणि आज त्यातनं शनिवार. हा मंडळी, आम्ही रिक्षाची एसटीची वाट बघत बसलो. आलो रिक्षाने आणि पाटणे एसटी आली. असाच पोपट होतोय. खेडमधलं वैश्य हनुमान मंदिर छान बांधलंय बघा. काय म्हणताय हो, तुम्हाला बरे आहेत ना? चला म्हणजे या चढापर्यंत पाणी असतं. म्हणजे पूर आला तर बंद करतात इकडे काठ्या वगैरे ठेवून. हे बघा, देवी पाथरजाई मंदिर, खेडचं प्रसिद्ध देवस्थान. आणि समोर इकडे आपला शिवतरला जाणार रोड. हे बघा, देवी पाथरजाई मंदिर. दर्शन घ्या, पाया पडूया. हा बघा, एक रोड मंडणगडला गेला, एक शिवतरला गेला, वरती खेडला गेला. चला, कुठली एसटी आहे जाऊया. आता आम्ही खेडमध्ये जाऊन आलेलो. तर चला आता जाऊन दे लवकर. आंघोळी बांगली करू दे, हा देवपूंजा करू दे जरा. हा, वायशी चाय खायची होती, बघू. आणि बाई मला नखावडा भात पाहिजे संध्याकाळी. हा, एक भाकरी दे, वायशी भाजी दे कसली हा. आणलेलं प्लास्टिक पण इथे आपण टाकून झालं आपलं. चला, तेवढं गवत वाचलं तरी बस झालं. आपल्याला आतमध्ये एंट्री व्यवस्थित भेटेल ना. म्हणजे दरवेळेला बघा तुम्ही मागचा एक व्हिडिओ जाऊन बघा, आमचे व्हिडिओ आहेत ते गवत किती वाढतं त्याचं. झालं, आपली सुट्टी आता संपत आली. सुट्टी संपत आली, सुट्टी संपलेलीच आहे आता. आपण हे आपलं बोनस आपलं राहिलं होतं तरी यायला खूप दिवस राहिलो. ते खूप म्हणजे खूप भरपूर दिवसच राहिलो आपण वरती. आता कसा दिवस मोठा आहे ना, वरती धुकं पकडलं आहे. हा, आणि कसं असतं म्हणून शेवटच्या दिवशी ना आपल्याला असं वाटतं, अरे काय हे फिरायचं राहिलं, ते करायचं राहिलं, हे काम करायचं राहिलं, ते काम करायचं राहिलं, असं चालायचंच. बघा, आता ही अवजारं घेऊन बसलो सगळी. अवजारं म्हणजे कुठे नेत नाही, त्याला कसं आपलं कामं झाली ना, जरा तेल लावून ठेवूया म्हणजे ती व्यवस्थित राहतील ना. लोखंडी वस्तू आहेत ना, तर सगळं म्हणजे याला तेल बिल लावलं तर व्यवस्थित राहतील. आणि आता कसं आपण जास्त आता लगेच काय वापरणार नाही, त्यामुळे थोडंसं तेल लावून ठेवूया म्हणजे आपल्याला चांगलं राहतील वस्तू. काय काय बघा आमच्याकडे कोयती आहेत, हे खुरपा आहे, हे आम्ही आणलेलं बायकांना. वेळे आहेत, दोन वेळे आहेत, धार नाही पण आहेत. वेळे आहेत दोन, कैची आहे, एक आपलं फावडं आहे. असं आहेत सगळ्या वस्तू. जरा तेल लावून ठेवू. तेल लावून ठेवलं इथे सगळं. ग्लव्ज
आणि काल राहिलेली आपली पार राहिली होती, मंडळी गेलेला आणायला जमली नव्हती, आपण पार पण घेतली होती. तर ती यावेळेला पार बघा समीक्षाने पार घेऊन आली. तर ही आणली बाबा गाडीतनं, लय जड आहे. बरं झालं पार आणली, ते पार पण झाली. तिला पॅकच करून आणले त्यामुळे टेन्शन नाही. झाला पार पण आणले, ठेवून टाकू आता. म्हणजे सायकली पण ठेवल्या, त्या गेल्या वेळेलाच ठेवल्या होत्या, त्या इथे आपल्या आणून ठेवल्या, तर आल्यावर चालवतील परत. आता काही जास्त सुट्टीसाठी यायला नाही भेटत, जसं आता ही उन्हाळ्याची सुट्टी भेटेल ना तसं काही यायची अशी मोठी सुट्टी भेटत नाही. आलंच तर एक दोन दिवसासाठी, किंवा आता मग दिवाळीच्या सुट्टीनंतर. आता आम्ही येतो म्हणा, गणपती गेल्यानंतर येतो, आणि अशा सुट्टीनंतर येतो आपला देवबाप्पा इकडे. आपण असं वरच्यावर असं काही यायला जमत नाही. अशा सगळ्या भांडी वगैरे घासून आता ही भांडी ड्रमात ठेवायची आहेत परत आपल्या झाकून. हे पुन्हा ती वापरायला काढता येतात ना, कारण स्टीलची भांडी कशी जण पकडतात नंतर. मग आपली आली घासून ठेवलं आपल्या छान, पुन्हा वापरता येतात. मान्य आपली रिकामी, उद्यापासून घर बंद असेल आपलं. आता फायनली साफसफाई करून झाली आहे, आता आवरून झाले. आता जेवूया आता मस्त की थोडंसं. चपात्या आपल्या सकाळच्या झाल्यात, मला तर त्यांनी खूप चपात्या करून आणल्या ॲक्च्युली, आणि मच्छीस तर. आणि मग इथे अंड्याचा पोळा भाजलाय. चला या मस्त जेवू आणि झोपू.